तुमच्या वडिलांनी आजोबा लवकर वाढल्यामुळे वडिलांनी लवकरच ह्याच्यात आतमध्ये बिझनेसमध्ये आले. पण मग त्यांनी तेही आधीपासून दुकानात जायचंय कसं तुम्ही जसं जायचं लहान बालपणी तुमच्या? हो, ते पण तसंच करायचे, ते पण तसंच जायचं. कारण का आमचे पणजोबा म्हणजे आम्हाला आता तेव्हा तर आम्ही नव्हतोच. आजोबा पण एक्सपायर झाले तेव्हा पण आम्ही नव्हतोच, ते लवकरच एक्सपायर झाले. पण आम्हाला आमचे काका म्हणायचे, वडील आम्हाला सांगायचे, पणजोबा एवढे कडक असायचे, म्हणजे शिस्तबद्ध असायचे. तर त्या पद्धतीने मग अभ्यास करून झालं की दुकानं यायचं, असंही त्यांना अशी शिस्त लागली होती. म्हणजे आमच्या वडिलांना पण लागली होती. खेळून झालं की संध्याकाळी परत दुकानात यायचं खेळून झाल्यानंतर. हे अशा गोष्टी. मग त्यांना मग ते कसं झालं, अंगवळण झाले आणि मग त्यांना पण ती आवड निर्माण झाली की आपण बेसरचा बिझनेस आपण करू व्यवस्थित. आणि इव्हन आमच्या म्हणजे कसं झालं, वडील आणि काका म्हणजे आमचे लव जनार्दन वालावलकर आमचे जे काका माझे, ते पण ह्या बिझनेसमध्येच असायचे. म्हणजे आमचा फॅमिली बिझनेस. वडिलांना अजून 4 भावंड आणि 1 बहीण, असं आमचं मोठं फॅमिली आमची आहे. दुर्गा ह्याच्याने म्हणजे आता आमच्यात 3 मेंबर आमचे त्यातल्या त्यात नाही आहेत. आमचे म्हणजे वडील, काका आणि अजून एक काका आमचे लवकर गेले. मग ती सगळी जबाबदारी आमच्यावरती आली, म्हणजे माझ्यावरती आली, भावावरती आली. हां, पण वडिलांचं तुम्ही म्हणालात की आजोबांनी हे जी शिकवण दिली त्याप्रमाणे वडिलांनी ते आत्मसात केलं. आणि मसाल्यामध्ये अजून आपण कसं लोकांपेक्षा वेगळं असू शकतो हे वडिलांनी पूर्ण मार्केट, म्हणजे कुठे मिरची मिळते, कुठे गरम मसाले मिळतात, हे वडिलांनी शोधलं. वडील आणि काका म्हणजे वडिलांना भरपूर साथ मिळाली आमच्या काकाची. कारण काय एकाचं काम नाही. जसं आपण आता म्हणतो नेटवर्किंग, म्हणजे एखादा बिझनेस वाढवायचा आहे तर कोणाची साथ लागते. तर ती साथ तशी मिळाली आमच्या म्हणजे वडिलांना. काका शॉपमध्ये असायचे, मग वडील बाहेर जायचे, म्हणजे कर्नाटकात जायचे, आंध्रात जायचे. अच्छा. हां, मग तिकडनं त्या मिरच्या घ्यायची. चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या असायच्या, त्याच्यामुळे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. बरोबर. वर्षभर मसाल्याला काही प्रॉब्लेम होत नाही. चांगल्या क्वालिटीचे मसाले, चांगल्या क्वालिटीचे स्पायसेस, हे सगळं निवडून आमचे वडील आणि काका आमचे घ्यायचे. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.